नमस्कार, मी सारिका आणि आपली सिरीज चालली आहे छोटे छोटे महाउपाय घेऊन यायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला श्रीमंतीकडे एक पाऊल पुढे जाण्यासाठी. काय श्रीमंती येण्याआधी मांजर 5 शुभ संकेत देते. मी तर मांजराची शौकीन आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मांजर ज्यांच्या घरात आहे त्यांना नक्कीच कळावं की मांजर काय 5 शुभ संकेत देतं आपल्याला की आपले दिवस पालटणार आहेत यासाठी. तर मांजर घराच्या दारात बसणं हा एक संकेत दर्शवला जातो की समृद्धी घरात प्रवेश करणार आहे. मांजर दारात बसणं म्हणजे पैसा आणि नशीब हे आपल्या जवळ येत आहे असं. त्याचप्रमाणे मांजर रात्री शांतपणे तुमच्याकडे बघत बसलं असेल तर असा विश्वास आहे की नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या अंगातली शोषून घेत आहे, त्यामुळं घरात शांतता आणि संपत्ती येते. मांजर घरात जर पिल्ल जन्माला घालत असेल तर मोठा शुभ संकेत मानला जातो. धनलाभ, स्थैर्य आणि कौटुंबिक सुख वाढतं आणि त्या घरामध्ये वंशवृद्धी होत नाही असं कधी होत नाही. मांजर देवघरात जाऊन बसते हा संकेत असतात की देवी कृपा तुमच्यावर आहे. तुमची कुलदेवी, कुलदेवता ही तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि घरात आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही गोष्टी यांची वृद्धी होणार आहे असं समजलं जातं. मांजर तुमच्या भोवती किंवा पायाभोवती फिरत राहत असेल तर हे सूचित करतं की सकारात्मक ऊर्जा तुम्हाला देत आहे. लवकरच पैसा, नशीब, यश, सुख, संपत्ती, विद्या या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. तर मांजर पाळणं हे यासाठीच गरजेचं असतं की मी मागं सुद्धा तुम्हाला सांगितलं की मांजर हे आपली निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेतात, सगळी काढून घेतात आपल्या अंगातली. कधी कधी मांजर हातवारे करतात, म्हणजे हवेमध्ये अशी अशी खेळत असतात. त्यावेळी जी गुप्त निगेटिव्ह एनर्जी असते किंवा काही वरची बाधा ज्याला आपण म्हणतो की ती जर आपल्या अवतीभोवती असेल तर ते त्यांना कळत असतं आणि त्यावेळी ती मांजर असं असं करून ते घालवत असतं. कधी कधी आपल्याला कळत नाही की मांजर आपल्या भोवती एवढं का घुटमळतंय, एवढं आपल्यापाशी काय येतंय, तर त्यावेळी आपल्यावर येणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जा हे मांजर खेचून घेत असतं. म्हणून मांजर हा प्राणी घरामध्ये असेल तर लक्ष्मी पण वास करते, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पळून जाते, सुख शांती समाधान येते. त्यांना जर पिल्लं झाली तर त्या घरामध्ये वंशवृद्धी कायम होते. तर ही आहेत मांजर पाळण्यासाठी काही प्रमुख गोष्टी. त्याचप्रमाणे मांजर हा सर्प किंवा उंदीर यांचा सुद्धा नाश करतो आणि आपण जर शेतकरी असू तर घरामध्ये उंदीर असेल किंवा जर जनावरं वगैरे आपल्या भोवती फिरत असतील तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. म्हणजे अध्यात्म, आत्ताचं सायन्स आणि आपला शेतकरी राजा या सगळ्यांसाठी मिळून मांजर हे आपलं डिप्रेशन काढून टाकण्यासाठी फार मोठं काम करतं. मांजर आपल्या प्रत्येक शब्दाला उत्तर देतं, आपल्यावर माया करतं, आपल्यावर प्रेम करतं, त्यामुळं माणूस डिप्रेशनमध्ये राहत नाही. आज अनेक ठिकाणी तयार झालंय की मांजरं ठेवली जातात, तिथं जाऊन त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी खेळायचं म्हणजे आपण डिप्रेशनमधनं बाहेर येतो. तर जरूर सगळ्यांनी मांजर